हं? कोणाला भेटायचंय? नमस्कार मॅडम, माझं नाव विनोद आहे. मी याच अपार्टमेंटच्या टॉप फ्लोअरला भाड्याने राहतो मॅडम. आत्ताच हे दूध उकळलंय आणि ते दूध द्यायला तुम्हाला आलोय. ओ, असं आहे का? हं, आत या ना. हं. हे घ्या ग्लास. हं. घरी कोणी नाही आहे का मॅडम, की तुम्ही एकट्याच राहता इकडे? हो भाऊ, माझ्या नवऱ्याची नाईट शिफ्ट ड्युटी आहे. सध्या घरी मीच आहे. वेळ झालीच आहे, ते घरी येतच असतील. अच्छा, असं आहे का? ओके ओके मॅडम. वरच्या फ्लोअरवर तुम्ही किती जण राहता? सध्या तरी मी एकटाच राहतो मॅडम. अच्छा, असं आहे का? पण त्याचं भाडं खूप आहे, माझा नवरा सांगत होता. तुम्हाला परवडतं का? काही हरकत नाही मॅडम, मी आयटीत काम करतो आणि पगारही माझा चांगला आहे. मला काही अडचण नाहीये. तसं इथे हे भाड्याचे पैसे माझ्यासाठी काहीच नाहीये मॅडम. अच्छा, तुम्ही एसी रूम मध्येच राहता ना? हो हो, एसी रूमच आहे. अच्छा अच्छा. ओके मॅडम, मला बऱ्याच गोष्टी रूममध्ये लावायच्या आहेत. तुम्हाला काहीही गरज पडली तर निःसंकोचपणे मला आवाज द्या. संकोच करायची काहीच गरज नाही. ओके मॅडम? हो ना, त्याची काय गरज आहे पण? हे काय मॅडम, एकाच अपार्टमेंटमध्ये राहून एकमेकांची मदत करायला हवी. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. ठीक आहे मॅडम, आता मी येतो. माझा नंबर तुम्ही नोट करून घ्या. पण कशासाठी? अरे तेच तर बोललो ना मॅडम, जेव्हाही तुम्हाला माझी गरज लागली मला बिलकुल बोलावून घ्या. नंबर वगैरे कशासाठी? तुम्ही इथेच राहणार आहात ना? आवाज देताच येऊन चाल ना. हे पण ठीकच आहे मॅडम, तर मी येतो. आपण परत भेटूयात. ओके ओके. आता मी येतो मॅडम. का दरवाजा उघडून चौकीदारासारखी उभी आहेस? वरच्या रूम मध्ये एक नवा मुलगा राहायला आला आहे. घरी दूध उकळवलं आणि आताच देऊन गेलाय तो. चला चांगलं आहे, जरा माझ्याकरता एक चहा बनव ना. हं. 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 हम्म, हं, हं. असं वाटतंय मॅडम आज रागात आहेत. जेही असेल मला सांग ना. मी काही म्हटलं तरी तुम्ही ऐकणार आहात का? तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही करत असता ना? आधी झालं काय ते तर सांग ना. हे बघा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की नाईट ड्युटीला नका जात जाऊ, पण तुम्ही ऐकतच नाही माझं. तुम्ही जे पण करता ते तुमच्या मर्जीनीच करता. तुमच्यासोबत लग्न करून माझं सगळं आयुष्य खराब झालंय. ए, मी काय करू सांग ना. सगळी कामं सोडून तुझ्या जवळच बसला राहू का? मी कधीतरी असं म्हटलंय का? तर मग जेव्हापासून आपलं लग्न झालं आहे तुम्ही फक्त नाईट ड्युटीलाच जाता. तुम्ही तुमच्या सिनियरशी बोलून आरामात डे शिफ्ट घेऊ शकता ना? तुमच्या कंपनीमध्ये काम करणारे सगळेच नाईट ड्युटीच करत असतात का? डे शिफ्ट आणि नाईट शिफ्ट दोन्ही करतात ना? आपल्या मॅनेजरशी बोलून एक आठवडा डे शिफ्ट, एक आठवडा नाईट शिफ्ट असं करा ना. जर तुम्ही असं रोज नाईट शिफ्ट केलं तर माझं काय होईल सांगा? माझं म्हणणं आहे, या दिवसांमध्ये नोकरी मिळवणंच खूप कठीण काम झालंय आणि अशातच चांगल्या पगाराची ही नोकरी मला मिळाली आहे. खरं सांगू तर माझं नशीबच चांगलं आहे. म्हणून खूप त्रास होत असला तरीही मी रोज नाईट शिफ्ट मध्येच काम करतोय. जर आज आपण दोघे इतके आनंदी आहोत तर त्याचं कारण माझी नोकरीच आहे. तूच सांग ना. पण मी अजिबात खुश नाही आहे. काय बोललीस? तू जराही आनंदी नाहीयेस. हो ना, मी कशी खुश राहू शकते तुम्हीच सांगा ना. एक नवी नवरी रोज रात्री एकटी झोपते. हे किती कठीण आहे हे तुम्हाला कळणार नाही कधी. रोज नाईट शिफ्ट करून घरी येऊन जेवण करून तुम्ही झोपून जाता. दुपारी लंच करून पुन्हा झोपून जाता तुम्ही आणि संध्याकाळी पुन्हा कामावर चालले जाता. आणि रोज रोज तर हेच होतंय ना? का आपल्या दोघांना खुश नाही राहायचंय का? ठीक आहे, जर तू इतकं बोलतेस तर मी पुन्हा एकदा जाऊन मॅनेजरशी बोलून येतो. जेव्हाही मी याविषयी बोलते तेव्हा तुम्ही थोडा वेळ थांब, ऑफिसमध्ये जाऊन बोलतो असं म्हणून हा विषय टाळता. तुमच्या या गोष्टी ऐकून ऐकून मी त्रासले आता. का मला खोटं बोलून त्रास देताय तुम्ही? आपलं लग्न होऊन आता किती महिने झालेत? आपण दोघांनी आनंदाने संसार केलाय का? जर आपल्या दोघांना खुश राहायचंय तर आपल्याला संसार सुरू करावा लागेल. तू निश्चिंत राहा. आज नक्कीच हा मुद्दा मी ऑफिसमध्ये काढणारच आहे. ठीक आहे, आता मी ऑफिसला जाऊ. ठीक आहे, तुम्ही जा आता. जर तू हसलीस तर मी आनंदाने ऑफिसला जाईन ना. ओके, बाय. ओके बाय, येतो मी.
हॅलो आई, कशी आहे तू? हो, मी ठीक आहे. तू कशी आहेस सांग ना. मी ठीक आहे आई. आणि जावई कुठे आहेत? तिथे नाही आहेत का? बोलायचंय त्यांच्याशी. काय आई, तुझा जावई नेहमी माझ्यासोबतच राहतो का? त्याच्यासाठी तर त्याचं ऑफिस महत्वाचं आहे. काय झालं बेटा? जावई बापू आज पण नाईट ड्युटीला गेलेत का? हो ना आई, तुझा जावई तर नेहमी नाईट ड्युटीलाच जात असतो. आणि डे शिफ्ट करण्यासाठी मी कितीतरी वेळा त्यांना बोलली आहे. त्यांनी ऑफिसमध्ये विचारलं आहे की नाही मला नाही माहीत. नेहमी ते नाईट ड्युटीवरच जातात आई. माझं ऐकतील तेव्हा खरं. ते तर अगदी खुश आहेत, पण माझा प्रॉब्लेम काय आहे हा मलाच माहिती. ठीक आहे, असू दे. तू जेवलीस की नाही? हो, आत्ताच खाल्लं आई. इथे खाण्यापिण्याची काही कमी नाहीये. ठीक आहे बेटा, आता झोप. मी उद्या त्यांच्याशी बोलीन हा. ठीक आहे आई, बाय. हॅलो, काय या वेळेवर फोन करतेस? काही नाही, तुझ्याशी बोलायची इच्छा झाली म्हणून कॉल केला. काय ग, मी तुला कॉल नाही करू शकत का? तू कधीही फोन करू शकतेस. मी झोपण्याआधी सगळं आवरत होती आणि तुझा फोन आला. अगं हे तरण्या, अगं येतेस की नाही? हो, आली. एक कोण आहे ग जो इतक्या रात्री तुला बोलवतोय? दुसरं कोण असणार, माझा नवराच आहे. काय झालं, ते तुला का बोलवतात आहे सांग ना. माहित असून नसल्यासारखं करते ना. एक नवरा बायकोला रात्री 12 वाजता कशाला बोलवेल? तुला माहित नाहीये का? आता जर त्यांच्याकडे मी गेली नाही ना तर त्यांना खूप राग येईल. मग त्यांची समजूत काढता काढता सकाळ होईल. ओ, असं आहे का? बरं ठीक आहे. बरं हे सांग, या वेळेवर फोन केलायस, तुझा नवरा कुठे आहे? तो आला नाही का अजून? कुठे आहे तो? हे विचारून कशाला त्रास देतेस ग? जर ते माझ्या सोबत असते तर मी तुला फोन का केला असता? अगं हे काय म्हणतेस? म्हणजे तुझा नवरा तुझ्या सोबत राहत नाही का? तसंच काही समज. आता ते नाईट ड्युटीला गेले आहेत ना. कितीदा तरी मी त्याला म्हटलं आहे की नाईट ड्युटीला नका जाऊ, पण ते ऐकतील तेव्हा ना. लग्नानंतर ते हेच करत आहेत. आणि मी पण समजून खूप थकले आता. काय करू मी? सगळं दोष माझ्या नशिबाचाच आहे. देवानी माझं नशीब असंच लिहिलेलं आहे की लग्नानंतरही मी एकटीच राहील. काय करावं आता? ठीक आहे, मग पुढचं काय आहे? एकटं राहायला तुला आवडतंय का? मी तुला म्हटलंय का की एकटं राहणं चांगलं आहे? पण त्यांना कळायला हवं ना. काय करू मी? बिलकुल असंच एकदा माझा नवराही 2 महिन्यासाठी फॉरेन ट्रिपला गेला होता. तुला माहितीये ते 2 महिने माझ्यासाठी किती कठीण गेले? आणि त्यांचंही मन तिथे नव्हतंच. त्यांनाही इथे यावंसं वाटत होतं. आणि तुझा नवरा तुला सोडून नाईट ड्युटीला गेलाय? तुझ्याकडे बघून मला फार वाईट वाटतंय. असंच सोडलं तर हातातून निघून जाईल. लवकरच त्याला डे शिफ्ट करायला सांग, तेव्हाच तुमचा संसार पुढे जाईल. कळतंय ना? ओके यार, मी त्यांना म्हणते. सकाळी फोन करते मी. ठीक आहे, बाय. आत या. हे बघा, तुम्ही फ्रेश होऊन जा, तोवर काहीतरी खायला बनवते मी. हे सांग, टिफिन मध्ये जेवायला काय देतेस? तुम्हाला डोसा चालेल का? डोसा का? तर मग ओनियन डोसा बनवून दे ना. बरं.
ठीक आहे, आता मी जाऊन झोपतो. लंच तयार झाल्यावर हं, मला एक्झॅक्ट 3 वाजता उठवशील तू, ठीक आहे? हं. हा? ओके ओ. हं. आज लंचसाठी काय बनवू? रोज रोज काय बनवू या विचाराने डोकं पागल होतं. मी कितीही टेस्टी जेवण बनवलं ना तरी पण खाल्ल्यानंतर हे ठीक नव्हतं, ते ठीक नव्हतं, काही ना काही कमी सांगतच असतात. आज असं काहीतरी बनवते की काहीच कमी त्यांना वाटणार नाही. अहो अहो ऐका, उठा. अहो उठा ना, 3 वाजलेत. 3 वाजले का? अजून किती वेळ झोपणार? लंच रेडी आहे, गरमागरम खाऊन घ्या तुम्ही. ठीक आहे, तुझा मी येतो. हे सांग, तू जेवलीस का? नाही हो, आधी तुम्ही खा मग मी खाऊन घेईल. अरे यार, 3 वाजेपर्यंत तू का अशी उपाशी राहिलीस? तुला तर बरोबर वेळी खायला हवं ना? ठीक आहे, तुझा मी येतोच आहे. बरं ठीक आहे. अहो लवकर या ना. अगं थांब ना, येतोय ना मी. तूही माझ्यासोबत बसून जेवू शकतेस ना? नाही, आधी तुम्ही खा ना आणि त्यानंतर मी पण खाऊन घेईल. रोज मी तुमच्या जेवणानंतरच खाते ना. ठीक आहे, तुझी मर्जी. ठीक आहे, थोडा वेळ अजून झोपतो मी. अगदी 7 वाजेपर्यंत उठवायला विसरू नकोस. तेव्हाच मी ऑफिसला 9 वाजता पोहोचीन, कळलं? बरं ठीक आहे. हे बघा, हं? तुम्ही तुमच्या मॅनेजरला नाईट शिफ्ट ऐवजी डे शिफ्ट करायचं विचारलं अहो, का? मी विचारलं, पण तो सध्या म्हणाला की चान्स नाहीये. असं म्हटलं? ठीक आहे, तुम्ही जाऊन झोपा आता. हं. नशीबच बेकार आहे माझं. अरे कोणी दिसत नाहीये. हाय मॅडम. हाय मॅडम. हे काय, आत येण्याबद्दल विचारलं नाही आणि आत येऊन उभा राहिला हा? याच्यात थोडीशी पण डिसेन्सी नाहीये. काय मॅडम, घरी कोणीच नाहीये का? घर इतकं शांत काय? साहेब बाहेर गेलेत का कुठे? साहेब कुठे बाहेर गेलेले नाहीये, सध्या ते घरीच आहेत. अरे वा, चांगलंय. दिसत नाहीये पण कुठे? ते नाईट ड्युटी झाल्यावर बेडरूम मध्ये जेवण करून आता झोपले आहेत. का, त्यांच्याकडे काय काम आहे का? ओहो, असंच विचारतोय. खरं सांगायचं तर मला पुरुष आवडतच नाहीत. ओ असं आहे का? बरं बरं. अचानक कसं काय येणं केलं? अरे काही नाही मॅडम, रूम मध्ये बोर होत होतं म्हणून खाली येऊन गेलो. अच्छा, मला हे सांग, आज काय तुझं ऑफिस नाही आहे का? नाही, आठवड्यातनं 5च दिवस जायला लागतो ऑफिसला आणि त्याच्यातही फक्त 2च दिवस ऑफिसला जातो. 3 दिवस आरामात वर्क फ्रॉम होम करतो. असं आहे का? मग काय, तुझी तर मज्जाच आहे. घरी बसून खूप पैसे देते वाटतं तुझी कंपनी तुला. असं काही नाहीये. जसा पगार तसं आम्हाला कपड्यासारखं पिळून काढतात. तुमच्या नवऱ्याला भेटायचंय. जर तुम्हाला माझ्या नवऱ्याला भेटायचं असेल तर संध्याकाळी 6 नंतर ते थोडे फ्री असतात. तेव्हाच ते उठून नाईट ड्युटीसाठी तयार व्हायला लागतात. किंवा सकाळी 6 किंवा 7 वाजता तुम्ही येऊन त्यांना भेटू शकता. ओहो, अशी गोष्ट आहे का? ठीक आहे ठीक आहे. बघा, मला एक छोटासा डाऊट आहे. जर तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर विचारू शकतो का मी तुम्हाला? काय विचारायचंय? ठीक आहे, बोल. माझ्यावर रागवू नका,
ठीक आहे ना? मी अजिबात रागवणार नाही. काय आहे बोल. हेच की तुम्हा दोघांना काही मूलबाळ नाहीये का? हे काय अचानक असा प्रश्न विचारतोय? हेच की हे घर मुलांच्या बिना सुनं सुनं आहे. हेच विचारायचं होतं मला. नाही, आम्हाला अजून बाळ नाही. का काय झालं? ट्राय नाही केलं का? ट्राय तर आम्ही दोघं करतोय, पण काही प्रॉब्लेम आहे म्हणून जरा लेटच होतंय. प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह झाल्यानंतर आम्ही यावर विचार करू. ओके ओके. का? काय झालं? तू काहीतरी विचार करतोय का? नाही, विषय असा आहे की ते नाईट ड्युटीमध्ये असतात ना आणि घरी आल्यावर झोपून जातात. अशाने तुम्ही मुलाला कसं जन्माला द्याल हाच विचार करत होतो मी. ठीक आहे, ठीक आहे. मुलाबाळांबद्दल आम्ही दोघं नवरा बायको विचार करून घेऊ. याबद्दल तुला काळजी घेण्याची काही गरज नाहीये, ठीक आहे? अरे ऐका मॅडम, रागवता काय तुम्ही? अच्छा, आता तू जाऊ शकतोस. मला काही काम आहे. ते उठायच्या आधी मला काही जेवण बनवायचंय. ठीक आहे मॅडम, मी येतो. हॅलो मॅडम. मॅडम. हा बोल, काय आहे? काय मॅडम, काय करताय तिकडे? का मॅडम, अजूनही माझ्यावर रागवला आहात का? तुम्हाला भेटायला आलोय आणि तुम्ही मला आतही नाही बोलवत आहेत. का आत घेणार नाहीत का? तू नेहमी काय घरी विचारून येतो का रे? नेहमी न विचारताच घरात आत येतो ना, मग आता परमिशन कशाला विचारतोय? ये आत. साहेब आत झोपले आहेत का मॅडम? नाही नाही, अजून ते आले नाहीयेत. हे काय बोलताय मॅडम, अजूनपर्यंत आले नाहीत का? नाईट ड्युटीवर गेले, अजूनपर्यंत यायला हवे. यायला हवे, पण हस्बंडला रिलीव्ह करणाऱ्यांची तब्येत जरा ठीक नाही म्हणून ते आले नाही. आणि आज त्यांच्याऐवजी माझा नवराच काम करतोय. आणि रात्रीची ड्युटी संपवून ते उद्या सकाळीच येणार आहे तिथे. ओ, असं आहे का? तुम्हाला भेटायला आलोय. प्यायला काही थंड मिळालं तर जरा गरमी उतरेल माझी. ठीक आहे, तू जाऊन बस, मी तुझ्यासाठी कोल्ड्रिंक आणते. मॅडम, तुम्हाला काही विचारू का? काय बोल ना. तुमचे पती रात्रभर काम करून सकाळी येऊन घरी झोपून जातात. मला हे व्यवस्थित माहिती आहे की तुम्ही तुमच्या पतीपासून अजिबातच खुश नाही आहात. मला त्याच संदर्भात तुमच्याशी जरा बोलायचं आहे. काय आहे बोल ना. तुमच्या दाम्पत्य जीवनात जो आनंद तुम्हाला मिळाला नाही तोच आनंद मला तुम्हाला द्यायचा आहे. तुमची काही हरकत नाही ना? ए हॅलो, हे सगळं काय बोलतोयस तू? मला अजिबात विश्वास नव्हता की तू असं काही बोलशील माझ्यासोबत. वयाने तू माझ्यापेक्षा खूप लहान वाटतोस. माझ्यासोबत असं काही बोलायला तुला लाज नाही वाटली? एक काम कर, तू इथून निघ आता. हॅलो, कूल कूल. यात रागवण्यासारखं काय आहे? काही विचारायची इच्छा झाली म्हणून विचारलं. यात रागवण्यासारखं काय आहे? जर तुमची हरकत नसेल तर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. दॅट्स ऑल. हे काय? तू मला काय विचारलं आहे तुला माहिती नाहीये का? तुझं हे सगळं ऐकून मी टेन्शन सोडून काय प्रेमाने बोलू तुझ्याशी? ठीक आहे मॅडम, त्याला विसरून जा. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपण दोघं आनंदी राहिलो असतो, अजून दुसरं काही नाही. जर तुम्हाला इंटरेस्ट नाही तर काही हरकत नाही, मी निघतो इकडनं. शिट, मी एका जेंटलमॅन सारखं तिच्याशी बोलत होतो आणि ती गर्वानं चूर होऊन माझ्याशी बोलत होती. पण तिच्याकडे काही ना काही नक्कीच आहे. कुठल्याही प्रकारे तिला आपलं बनवूनच राहील. शेवटी कसं तिला आपल्या जाळात फसवू मी? माझं काहीच चालत नाही याच्या पुढे.
पुन्हा कशाला आलाय तू? तुम्ही अजूनही माझ्यावर रागवलात का? फालतू गोष्टी करू नकोस. इथे कशाला आला आहे हे सांगा दे. सॉरी मॅडम, मी तुमच्याशी असं बोलायला नको होतं. मी तुम्हाला हा प्रसाद द्यायला आलो होतो. हे तुम्ही घ्या ना जरा. नाही नाही, तुझं वागणं काही एकदम बरोबर नाहीये. तू जा इथनं. मॅडम, माझा राग या प्रसादावर नका काढू मॅडम. हे खूप एका जागृत मंदिरातनं आणलंय मॅडम मी. जर ओळखीतल्या व्यक्तीला हा प्रसाद दिला तर पुण्य मिळेल मला, म्हणूनच मी हे तुम्हाला द्यायला आलोय. मॅडम, हं? मॅडम, त्याच्यात थोडंच आहे. इथेच खाऊन मला द्या ना. थोडंच आहे. लगेच खाऊन दिलं तर मी बोल घेऊन वर चालू जाईल. हे बघ भाऊ, या प्रसादाला मी दुसऱ्या बाउल मध्ये टाकते आणि हे बाउल घेऊन जा तू. मॅडम, या प्रसादाला जर तुम्ही माझ्या समोरच खाल्लं तर मला जरा बरं वाटेल. ठीक आहे, तर काय झालं? हे प्रसाद इथेच खाऊन बाउल मी तुला देऊ असंच म्हणतोयस ना? मॅडम, मी बरेच वेळा तुला इनडायरेक्टली विचारायचा बराच प्रयत्न केला, पण तू मान्य केलं तर ना. आणि आज मी तुझ्या तारुण्याचा पूर्ण आनंद घेणार. मला कोणी थांबवू शकत नाही. हे काय, दार उघडं ठेवून ही आत काय करत असेल? ए, कोण आहे तू? इथे काय करतोयस? तुझ्या आता लता, लता, ए लता, काय झालं माहिती नाही. लता, काय झालं तुला? काय झालं? उठ ना लता, उठ ना. इथे काय झालं? आणि तो कोण होता? तुम्हाला म्हटलं होतं ना आपल्या वरच्या फ्लोअरवर राहतो हा. आणि त्याने माहिती नाही कुठल्या तरी देवाचा प्रसाद आहे म्हणून काहीतरी खाऊ घातलं. मला माहिती नाही त्यात काय मिसळलं होतं. देवाची कृपा तुम्ही आलात म्हणून मी वाचली, नाहीतर माझं काय झालं असतं. हरामखोर, त्याला तर मी, त्याची इतकी हिम्मत, आज त्याला सोडणार नाहीये मी. त्याला पोलिसांकडे देऊन आत पाठवीन मी आज. तू इकडे, तू का रडतेस सांग? चूक त्याची आहे. त्याच्यासारख्या हरामखोराला सोडायला नको. चल.